जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. चॅनल अँड वेलकम बॅक टू अधिक महिना आणि धोंड्याचं जेवण. धोंडा दिलाय मला, धोंडा दिलाय तर धोंड्याचं जेवण खायला. सो बेसिकली तुम्ही ताईच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल की आईची थोडंफार आम्ही अर्जंटली ऑपरेशन केलेलं. तर इन डिटेलमध्ये काय झालेलं काय नाही नक्कीच तिचं ब्लॉग चेकआउट करा. तर आता शी इज डुईंग गुड, पण ऑलमोस्ट आता 2 डेजच लास्ट राहिलेले आहेत आणि तिचं असं आहे लास्ट डे 2 राहिलेले. सो ती कधीपासून म्हणजे आम्हाला सांगत होती, ऑपरेशनच्या आधीच बोलत होती या येऊन जा. आम्ही बोलवलं नाही, पहिले हे सगळं नॉर्मल होऊ द्या आणि देन विल कम. सो फायनली आज तिने आम्हाला बोलवलेलं आहे आणि आम्ही चालतो. तर तिला म्हणलं धोंडा दिलाय तर धोंड्याचं वाण घ्यायला जायला लागेल. चला. सो आम्ही आता जातोय आणि सनी दादा, रचना आणि नायसा ते पण आहेत, पण ते थोडं लेट येणार आहेत मे बी, बघूया. आणि हिला घेऊन चाललंय. कोणाचं स्कूल आहे? चला. तुझा पण आहे, तुला फोन मध्ये घेऊ नाही शकत. छोटा बाबू आहे तो, नंगू आहे तो. थांब, फोन आलाय. ठीक आहे, आम्ही आता लेटेस्ट दाखव काय आणलं आवनी. हॅलो बाय दादू. आवनी काय आणलं दाखव. कोणाला दीदी झाली ती नाईसा दीदी. आता बघा चालेल कशी आहे, चालेल बघा कशी. जशी काही मोठीच झाली. सध्या आता आम्हाला नवीन खूळ लागलाय सनरूफचा. आम्हाला बाहेर निघाल्यावर सनरूफमधून उभं राहायला लागतं. आईच्या गाडीला सनरूफ तरी आहे का? आईला टायटा फिश कर. तरी आईचीच गाडी आई तुला आवडते ना. कोणाची आवडते तुला? बाबाची. आईला टायटा फिश केलं का? कर लवकर कर. टायटा फिश. नमस्कार. धोंडा दिलाय, धोंडा दिलाय तर धोंड्याचं वाण घ्यायला बोलवलं. कान नव्हता ना, कान आला. बाप्पानी कापलेला कान. दीदीने सकाळी मेकअप केलाय, तो काढला नाही अजून. लाडाच्या जावयाचं तिसऱ्यांदा झालंय धोंडा देऊन. धोंडा आणि मला पण धोंडा दिलेला आहे. आता देणार आहे म्हणजे माझं दुसरं आहे का? मग गेल्या वर्षी झालं ना. प्रेग्नेंट होती तेव्हा. थांब न्यायचा. ज्ञाना बाजून तिने तिची बेस्ट जागा घेतली. थांब बघू. घेशील मला पण माहिती. सांगतो का फोकस कर. अरे तुझा फोकस असतो त्याचं काय. नाना इकडे बघ. दात दाखव जरा. नाना तोंडातून बोट काढ. कुकू तोंडातून बोट काढायची. मला ते नाशिकचं आठवतंय.
हा कंटाळा आला त्यांना. स्माइल करा पोस्ट करा. राईट आहे. हा नीट बसा दोघींनी. खा 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 बबू, साखर आहे. कशाला मम्मी? नमस्कार करा आजीला. ए, आई खा. ए. खा. खूप जय जयकर चल, जय जयकर, राधे राधे कर पहिले. राधे राधे कर आजीला. आजीला नमस्कार करा बबू. ठीक आहे, लाईटिंग. हे घ्या. हे कशामध्ये? आमच्यात आधी काय, आम्ही मोठे आहोत. हे काहीतरी. Oh my God. दे रे. एक नोट दे. हे नाही तिला पाहिजे. हे कशाला? असू. काहीतरी आपण- आई नवीन नको. आई नाही आई खर्च झालं. ती साडी तिने दिली. नाही, तिने असं दिली. नाही. ती तुझ्याकडे. आई तुझ्याकडे कशाला नाही. अगं नको. मला खूप काय काय बघायला मिळणार आहे याच्या पुढे. आता आमच्या मुली मोठ्या झालेल्या आहेत, त्या स्कूल बघायला मिळणार आहे. पण त्याआधी काय आहे आता, त्याआधी आज खूप दिवसानंतर असा विचार केला की डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करू. तर आम्ही डेली रुटीनमध्ये काय काय करतो, सकाळी कसं चालू होतं, तर थोडंफार कुकिंगचे शॉर्ट्स तुम्हाला बघायला मिळते. सो स्टे कनेक्टेड. माझी मॉर्निंग ॲक्च्युली कशाने चालू होते ते दाखवते. सगळ्यांची चहापासून होते, पण मी चहा नाही घेत. मला लागतं ते म्हणजे माझं ह्याचं पावडर आहे, मी बनवलेलं आहे ते घेते. ते म्हणजे बडीशोपचं पावडर आणि थोडंसं त्याच्यामध्ये आलं टाकते आणि सो ते इकडं ठेवलेलं आहे. आणि आता हे नवीनच असं क्यूट असं मी चहाचं भांडं मागवलं आहे, जे की काचेचं आहे. आणि हे आहे नेस्टिएशिया या ब्रँडचं आहे. एकदम अमेझिंग आहे. त्याचबरोबर मी एक असे क्यूट असे कप्ससुद्धा मागवलेले आहे फ्रॉम नेस्टेशिया. सो चला पहिले माझी सकाळचं ड्रिंक घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी चहासुद्धा बनवू शकता, सूप बनवू शकतात, भरपूर साऱ्या गोष्टी बनवू शकतात. सो लेट्स एन्जॉय द ड्रिंक. त्यानंतर मी इथे ब्रेकफास्टची तयारी चालू केली आहे. ब्रेकफास्टसाठी मी इथे चॉपिंग करते. त्यासाठी मी यूज करते आहे एकदम अमेझिंग नेस्टेशियाचा स्टेनलेस स्टील काउंटर चॉपिंग बोर्ड. एकदम भारी आहे. इझिली तुमच्या प्लॅटफॉर्मवर इन्स्टॉल करू शकतात आणि छानपैकी चॉपिंग करू शकतात. हायजेनिक आहे, इझिली क्लीन करू शकतात, कोणतेही ऑर्डर किंवा स्टेन राहत नाही. यावरती आयडल फॉर कटिंग फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि मीट आहे. लॉंग लास्टिंग अल्टरनेटिव्ह आहे वुडन बोर्डसाठी. सो आज ब्रेकफास्टसाठी आहे तिखट शिरा, म्हणजे आपला रवा उपमा जे बोलतो ते सगळं आहे. तर त्यासाठी मी मस्तपैकी रवा रोस्ट करून घेतली आहे आणि ते सुद्धा आपल्या नेस्टेशियाच्या ह्या कढईमध्ये, जे की एकदम भारी आहे, मस्तपैकी नॉनस्टिकी आहे. सो मस्तपैकी रोस्ट करून घे. या नेस्टेशियाच्या हनीकॉम कढईचं वैशिष्ट्य आहे की याला खूप कमी ऑइल लागतो फॉर हेल्दियर कुकिंग, इव्हन हीट डिस्ट्रीब्युशन फॉर एफिशियंट कुकिंग. ट्रायप्लाय नॉन स्टिकी हनीकॉम कोटिंग आहे. एक्स्ट्रा थिक 2.5 mm ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शन आहे विच एन्शुअर्स इव्हन हीटिंग. मस्तपैकी शिरा रेडी आणि त्याला मी गार्निश करते आहे कोथिंबीर सोबत. सो रेडी टू ईट. सो लास्ट टाइमच मी काही कंटेनर्स ऑर्डर केलेले आहेत. ते म्हणजे काचेचे कंटेनर्स ऑर्डर केलेत आणि हे आहे नेस्टेशियाचेच. का ऑर्डर केले, कारण किचनमध्ये खूप सारे असं प्लॅस्टिकचे होत होते, ज्याच्यामध्ये मी कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची असं स्टोअर करायची. सो त्या गोष्टी आता प्लास्टिक थोडं अवॉइड करायला पाहिजे, म्हणून सुंदर असे नेस्टेशियाचे हे कंटेनर्स ऑर्डर केले आहेत मी, जे की इझिली माझ्या किचन रेफ्रिजरेटरमध्ये राहू शकतात, म्हणजे इझिली स्टॉक करू शकतात. सो आता चला हे मी सगळे ट्रान्सफर करून देते अँड सेम टू प्लास्टिक. ग्रोवो स्टेकेबल स्टोरेज कंटेनर आणि ग्रोवो लीड
ग्लास फूड कंटेनर. या दोन्हीही फूड कंटेनर्सला स्टेकेबल डिझाईन आहे फॉर स्पेस सेव्हिंग स्टोरेज. ग्रूव्ड बेस आहे विच हेल्प्स टू कीप द फूड फ्रेश फॉर लॉंगर टाईम. एअरटाईट आणि लीक रेझिस्टंट लीड्स आहेत. मायक्रोवेव्ह रेफ्रिजरेटर सेफ आहे. मल्टिपल कॅपॅसिटी आहे फॉर वर्सटाईल यूज. आयडल फॉर पॅन्ट्री अँड मील प्रिपरेशन ऑर्गनायझेशन. आयडल फॉर स्टोरिंग अँड रिहीटिंग फूड. ड्युरेबल बोरोसिलिक ग्लास कन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये फूड खूप टाईमपर्यंत फ्रेश राहतं. त्यानंतर मी इथे लंचची तयारी करते आहे. इथे आदल्या दिवशीच मी दूध उकळलेलं आणि त्याच्यामध्ये थोडं व्हिनेगर ॲड केलेलं, कारण मला पनीर बनवायचं होतं. तुम्ही आता बघू शकतात की पनीर बनवण्याचं प्रोसेसमध्ये मस्तपैकी लम्स आलेले आहेत. दूध आपला फाटलेला आहे. सो हे मी जे लम्स आहेत ते मी ट्रान्सफर करणार आहे एका पनीर मेकिंग मोल्डमध्ये. त्यासाठी मी यूज करते आहे नेस्टेशियाचा हा स्टेनलेस स्टील पनीर मेकर मोल्ड प्रेस, जे की 500 ml आहे. प्रीमियम स्टेनलेस स्टील बिल्ड आहे. इझी होममेड पनीर बनवू शकतो याच्यामध्ये. ड्युरेबल आणि रस्ट रेझिस्टंट आहे. कॉम्पॅक्ट आहे. खूप इझिली यूज करू शकतो. याच्यामध्ये पनीर, टोफू, चीज सगळं काही बनवू शकतो. पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी यूज करते आहे नेस्टेशियाचा हनीकोम फ्राय पॅन, ज्याला खूप कमी ऑइल लागतो आणि नॉनस्टिकी हनीकोम कोटिंग आहे. तो इथे पनीर मस्तपैकी बनत चाललेलं आहे आणि राईस वगैरे सगळं झालं. ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे. पण कधी कोण जेवतो खूप म्हणजे टाइम गॅप मध्ये जेवतो, म्हणून मी प्रेफर करते हा कॅसरोल, जो की नेस्टेशियाचाच आहे. खूप सुंदर आहे. मला पर्सनली खूप आवडतं. पर्सनल फेवरेट आहे. छान अशी फ्लोरल डिझाईन आहे त्याच्या इथे आणि ह्याच्यामध्ये खूप टाइम पर्यंत आपलं जे जेवण आहे वॉर्म राहतो. सो मी आता ह्याच्यामध्ये राईस टाकणार आहे आणि स्टोर करून ठेवणार. नेस्टेशियाच्या फ्लोरल स्टेनलेस स्टील हॉटपॉट कॅसरोलमध्ये छान अशी फ्लोरल डिझाईन आहे. डबल बॉल इन्स्टॉलेशन आहे. यात वॉर्म फूड राहतो फॉर लॉंगर टाइम. ड्युरेबल स्टेनलेस स्टील बॉडी आहे. आयडल फॉर सर्विंग अँड स्टोरेज. फाल्गुनीने एवढं किचनचे भांडे मागवले आणि मी माझ्यासाठी टम्बलर नाही मागवणार असं होईल का? सो मी पण नेस्टेशियाचा हा मस्त टम्बलर मागवलेला आहे. त्याची मी डिटेल पण तुम्हाला सांगते. थांबा. हा नेस्टेशियाचा पिक्सिप टम्बलर बॉटल 1200 ml कॅपॅसिटीचा आहे. डबल वॉल व्हॅक्यूम इन्स्टॉलेशन आहे. इझी कॅरी हँडल आहे. यात हॉट आणि कोल्ड लॉंग टाइम साठी राहतं. ट्रॅव्हल फ्रेंडली डिझाईन आहे. हे लीड सोबत येतं, ज्यात बोथ सिप आणि स्विंग फंक्शनॅलिटी आहे. सो मस्तपैकी लंच झालेला आहे आणि आम्ही छानपैकी लंच पण करून झालं आहे. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ इव्हनिंगमध्ये शूट करते आहे. सो इन केस तुम्हाला नेस्टेशियाचे कोणतेही प्रोडक्ट्स घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. नक्कीच जाऊन चेकआउट करा. मला पर्सनली खूप जास्त आवडले. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील. आणि नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. टिल देन बाय. टेक केअर. हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.